तुकाराम महाराजांची जी पालखी असते इथं आरती होण्याचा उद्देश एकच. ज्यावेळेस अंगरशा बाबा आणि तुकाराम महाराज यांचं संभाषण झालं की मी जर तुझ्या आधी गेलो तर मी तुला भेटल्याशिवाय जाणार नाही. हे अंगरशा बाबा हे ज्या टायमाला चिंचवडला आले मागत मागत भिक्षा, त्यांना भिक्षा मिळाली नाही. मग तिथल्या मोऱ्या गोसांनी सांगितलं, बाबा तुम्ही जोगावाला जावा, तिथं तुमचा काहीतरी बंदोबस्त होईल. अंगरशा बाबा हे भिक्षा मागत मागत तुकाराम महाराजांच्या घरापर्यंत आले आणि तुकारामांच्या घरी गेल्यानंतर माई भिक्षा वाढा म्हणले. तर तुकाराम महाराजांचं विठ्ठल विठ्ठल हे एक नाम चालू असायचं. त्यांच्या घरी त्या डावाला काही नव्हतं घरामध्ये. त्यामुळं मातोश्री काय म्हणली, बाबा आम्हालाच नाही तर तुम्हाला कडून देऊ. त्यामुळं काय झालं असं म्हणल्यानंतर अंगरशाबा म्हणले माई असं का म्हणता. नंतर तुकाराम महाराजांची कन्या भागीरथाबाई हिनी आपल्या घरातमध्ये जाता होतं, त्या जात्याच्या भोवतीची पडलेली पीठ जात्याच्या भोवतीची ती गोळा करून त्यांच्या कटोरी टाकली. कटोरी टाकल्यानंतर कटोरी भरून गेली. भरून गेल्यानंतर मग ते तांत्रिक होते, ते म्हणले अरे ह्या मुली एवढी तर हिचा बाप आपला गुरु. मग त्यांची गाठ झाली, एकमेकांचे दर्शन झालं आणि नंतर तुकाराम महाराजांच्या सहवासात ते राहू लागले. काही कालांतराने तुकाराम महाराजांना बाबा म्हणले की मला कुठेतरी जागा द्या, म्हणून इथं हे माळी समाजाचे बेरजवडे त्यांनी ही जागा त्यांना दिली. कालांतराने काय झालं, सर्व होत गेलं. ज्या टायमाला तुकाराम महाराजांची जी पालखी असते इथं आरती होण्याचा उद्देश एकच. ज्यावेळेस अंगरशा बाबा आणि तुकाराम महाराज यांचं संभाषण झालं की मी जर तुझ्या आधी गेलो तर मी तुला भेटल्याशिवाय जाणार नाही. म्हणून ज्यावेळेला तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरला जाते त्या टायमाला पहिला इथं कापूरवाडा म्हणून अंगरशा बाबाशी एक अभंग आरती होती आणि तिथून पुढं मग मार्गाला लागते. मी अंगरशा बाबाच्या सेवेला हे झालो. सकाळचं येणं, झाडलोट करणे, अगरबत्ती लावून जाणे, संध्याकाळी येणे, लोबान करणे हे माझं काम मी सद्भावनेने करतो. इथं कोणत्याही जातीचा भेदभाव नाही. एक पूर्वीचा काळ होता तेव्हा माणसामध्ये थोडा अपवाद होता, आता तो काही राहिलेला नाही. इथं जातीपात सर्व विसरून गेले. देव, माणुसकी, धर्म हे एक आहे या भावनेने राहतात. जे संतांनी दिलेले मार्ग आहेत की तुकाराम महाराजांच्या नंतर देखील हे सर्वांना आता एक प्रेम निर्माण झालं. आणि ज्या टायमाला तुकाराम महाराजांची पालखी जाते त्यावेळेस सर्व जातीची सर्व समाजाची लोक एकत्र येऊन काही लोक शनी मंदिरपर्यंत जातात, तिथून काही रिटर्न येतात. बाकीच्या ज्या दिंड्या असतात त्या पुढे चालत जातात. आणि तुकाराम महाराजांची पालखी 7 तारखेला प्रस्थान आहे. 8 तारखेला पालखी निघणार. संध्याकाळी आकुर्डीमध्ये विठ्ठल दत्त मंदिरावर तिथं मुक्काम असतो.